मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंचा एक मोठा विजय आज झालाय। पात्र मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासह मराठा आरक्षणासंदर्भातल्या बहुतांश मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केलेल्या आहेत। मनोज जरांगेंनी विजयाची घोषणा देखील केली आणि 5 दिवसांनंतर त्यांनी आपलं उपोषण संपवलं आणि यानंतर आता मराठा आंदोलकांमध्ये राज्यभरामध्ये उत्सवाचं वातावरण आहे। मराठा आंदोलक राज्यभरात जल्लोष करतायत। पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार, मराठा समाजाचा राज्यभरात जल्लोष। मराठा आरक्षणाच्या संदर्भातील बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण सोडलंय। त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेला GR स्वीकारला आणि उपोषण सोडलं। मराठा आरक्षणावरील मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केलेल्या मागण्यांमध्ये पात्र मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं समाविष्ट आहे। मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलंय। जो आग्रह होता ओबीसी मध्ये आरक्षण देण्याबद्दल तर सरकारची भूमिका पहिल्यापासूनच सांगितलेली होती आणि मान्य देवेंद्रजी सुद्धा की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही आणि ती कमिटमेंट आपण दिलेली होती आणि ते कमिटमेंट समोर ठेवूनच हे जे आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये हा निर्णय झाला। हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यासंदर्भात निर्णय झाला। हा माननीय मुख्यमंत्र्यांचं फार मोठं त्याच्यातला त्यांचा सहभाग आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यामुळे आता हे आम्हाला यश पाहायला मिळालं। तत्पूर्वी मंगळवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आंदोलकांना आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश दिले। न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठानं हे आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं म्हणत महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रियतेबद्दल कडक ताशेरे ओढले आणि शहरातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी त्वरित पावलं उचलण्यास सांगितलं। न्यायालयाने इशारा दिला की जर दुपारी 3 वाजेपर्यंत आंदोलकांनी मैदान रिकामं केलं नाही तर कठोर कारवाई केली जाईल। मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलकांना दुपारी 3 वाजेपर्यंत मैदान रिकामं करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांकडून एकीकडे आंदोलकांना CSMT आणि आझाद मैदान परिसर रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली, तर तिकडे शासकीय पातळीवर मंत्रिमंडळ उपसमितीची एक प्रदीर्घ बैठक झाली। त्यानंतर विखे पाटील यांनी समितीचे इतर सदस्य शिवेंद्र सिंहराजे भोसले, उदय सामंत, माणिकराव कोकाटे आणि इतरांसह आझाद मैदानात जात जरांगे पाटलांची भेट घेतली आणि समितीनं अंतिम केलेल्या मसुद्यावर त्यांच्यासोबत चर्चा केली। हैदराबाद गॅझेटची तातडीनं अंमलबजावणी, गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करून कुणबी जातीचं प्रमाणपत्र देणार, सातारा गॅझेटवर अभ्यास करून त्याला जलद मान्यता दिली जाईल, त्रुटी 1 महिन्यात दूर करून मान्यता दिली जाणार, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांसाठी 15 कोटींची मदत, मराठा आंदोलकांवरील यादीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागं घेणार, शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी दिली जाणार। कमिटमेंट मी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कधी पाहिलं मी त्याच्यामध्ये पाहतो, म्हणून मला बराच आनंद आहे, समाधान की त्यांनी आपल्याला विश्वास आम्ही सगळे उपसमितीचे सदस्य आम्ही सार्थ करू शकतो। रात्री उशिरापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर फडणवीस साहेबांच्यापर्यंत बसत होतो, चर्चा करत होतो। एक मुद्दा जो आहे तो कायद्याच्या प्रश्नाला कसा टिकेल याचं सातत्यानं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत होतं, त्यामुळे हा आपण इतका मोठा निर्णय करू शकतो। जरांगेंनी त्यांच्या समर्थकांना शांत राहण्याचे आणि न्यायालयाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले। आपण जिंकलो असून आपण आंदोलकांसह मुंबई रिकामी करू असं जरांगेंनी सांगितलं। सरकारच्या प्रस्तावाची तज्ज्ञांच्या पथकाकडून तपासणी केल्यानंतरच अंतिम निर्णय घेऊ, जेणेकरून मागील आंदोलनांप्रमाणे फसवणूक होणार नाही असंही जरांगेंनी म्हटलं। जरांगेंनी सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची आणि इतर मागण्या पूर्ण करण्याची मागणी करत सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिला। मराठा आणि कुणबी एक GR काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे, पण डोक्यात घ्यायचं पुढे चला जायचं।
काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं, मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण GR काढा मराठा आणि कुणबी एकेचा. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातलंय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचं. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा. तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता, एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे, देऊ. तर रक्तातील नात्यातील ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आणि तेही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ उपसमितीने एक चांगला तोडगा काढला आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असा निर्णय घेतला, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तर जो GR काढलाय तो कायद्याच्या चौकटीत बसणार आहे. प्रमाणपत्र देण्याची पद्धत सुलभ आहे, त्यामुळे कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर मराठा समाजावर अन्याय होऊ नये, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचंही एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे. चांगला तोडगा, मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती. मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही दोघंही, अजितदादा, मी, आमचं मंत्रिमंडळातील सगळी जी काही सर्व मंत्री आहेत, ही उपसमिती आहे, या सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि यामध्ये इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देखील मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, ही भूमिका सरकारची कालही होती, आजही आणि उद्या आहे. सरकारनं या मागण्या मान्य केल्यानंतर आता मनोज जरांगेंना अश्रू अनावर झाले होते. ते आनंदात ढसाढसा रडल्याचंही पाहायला मिळालं. सरकारच्या या निर्णयानंतर आता मराठा समाजाकडून राज्यभरात आनंद व्यक्त केला जातोय. मुंबईतील अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच सुपर प्राईम टाईम मध्ये आता वेळ झाली